नमस्कार मित्रो हे जर ते तुम्हाला जर दिसतात ना, ही आहे कंदऱ्याचे कंद. हे बघा आता हे तुम्हाला कंदऱ्या म्हणजे असे बरेच भागामध्ये आहे ना, कंदऱ्या नावानं याला ओळखले जातात आणि काही भागात वेगळं नाव असतं याला, ते मला माहीत नाही. तुम्ही कमेंट करून म्हणून सांगा. मित्रहो, बरेच प्रकारचे माणसाला आजार असू शकतात आणि बरेच प्रकारचं आहे ना, कोणाला काय होतं टोंगळे दुखाचा आजार, कोणाला ॲसिडिटीचा आजार, कोणाला बरेचसे प्रकाराचा आजार असतो आणि याच्यामध्ये ना बरेच कारणं सांगलेले आहे आणि याच्यामध्ये ना हे बघा आता लिंबू तुम्ही दिसतं ना हे घेतलेलं आहे पिवळं लिंबू, पक्व झालेलं लिंबू आणि हे जे दिसतं ना, हे जे दिसतं हे फळ कंदऱ्याचं कंद. आणि मित्र आपल्याला जर का कुठल्या प्रकारची जर ॲलर्जी असली तर आपल्याला काय होतं ॲलर्जी असल्यामुळं आहे ना आपल्या अंगाला खाज येते आणि खाज आल्यामुळं काय होतं माणूस आपण खाजत बसतो. त्याच्यामुळं काय करायचं हे पिकलेलं लिंबू घ्यायचं आणि पिकलेलं लिंबू घेतलं की हा एक कंद घ्यायचा. याच्यामध्ये हा बारीक मिक्स करायचा आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकून आपण ज्या टायमाला अंघोळ करतो ना त्या टायमात अंघोळीच्या टायमाला यांचं हे अंघोळीद्वारे आपल्या अंगावर घ्यायचं. हे दोन्ही मिक्स करून म्हणजे तापलेल्या पाण्यात. आपल्याला कसलीही ॲलर्जी असली ना यांना दूर होऊन जाईल. आणि परत दुसरं एक म्हणायचं की आपल्या जे टोंगळ्याचं जे असतं टोंगळे गुडघ्यामध्ये ते काय होतं आपलं चालते वेळेस आहे ना आपल्याला म्हणजे असं दुखायला जाणवतं. त्याला म्हणतात गुडघ्याचा आजार. त्यासाठी काय करायचं गुडघ्याचा जर आजार असला ना तर याचं काय करायचं लिंबाचं आणि ह्या कंदाचं शरबत बनवायचं किंवा आपण काढा बनवायचा आणि त्याला आहे ना वारंवार आपण दररोज सकाळी चहा न घेता ते जर आपण 8 दिवस जर सेवन केलं ना, तर आपल्या कसलाही टोंगळ्याचा जर आजार असला ना, तर तो आजार आपला नाहीसा होऊन जाईल. आणि हे बघा, आता याची साल न काढता, याची साल न फेकून देता याच्यात सकट आपल्याला उकळू द्यायचं आणि ते उकळलं, की ते पाण्याचं आपण सेवन करायचं, लिंबाचं आणि पाण्याचं. आणि त्याचं काय करायचं आपल्याला एक काढा बनवायचा. काढा बनवला, की तो जर आपण सेवन केला, की लगेच आपल्याला 8 दिवसामध्ये आराम पडून जाईल. आणि परत दुसरं एक आहे, याला हे नाही आपल्याला उपवासाला पण चालतं. हे जर आपण उकळल्या पाण्यात जर टाकलं आणि याच्यावरलं साल जर काढून टाकलं आणि आपण साखर किंवा गूळ टाकून जर हे खाल्लं, तर आपल्याला आहे ना उपवासाला पण काम म्हणजे बरेचसे आपल्याला फराळ म्हणून चालतं. मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा. आणि याच्यामध्ये ना शुगरसाठी बी बरेचसे उपयुक्त कामे म्हणजे असं आपल्याला शुगर जर असली ना, तर आपण शुगरसाठी ना याला काय करायचं वाळवायचं. याचे कंद जे आहे ना असे वाळवून ठेवायचे याचं चूर्ण बनवायचं आणि चूर्ण बनवून आपण थोडं याच्यामध्ये थोडी साखर टाकून आपण सकाळी जर एक ग्रॅम जर घेतलं सकाळी बिना चहाचं, तर आपली शुगर कमी व्हायला मदत होते. ह्याच्यामध्ये एवढा गुण असतो, हे अजून कोणालासुद्धा माहिती नाही. फक्त हे काय करतात लोकं वापर करतात, फेकून देतात आणि याचं खायला लागलं ना हे ना असं फिकट लागतं खायला. म्हणजे याच्यामध्ये साखर नसते आणि साखर नसल्यामुळं आहे ना, हे आपल्यावर साखरेवर असा एक रामबाण इलाज आहे, की जेणेकरून आपण हा इलाज बरेचसे मंडळींना जाणू शकतो. आपण याचं सेवन जर केलं आणि सेवन केलं ना, तर याच्यापासून आपल्याला बरेचसे फायदे पण होऊ शकतात. हे बघा, याच्यामध्ये किती असं लालसरपणा आहे आणि हा लालसरपणामुळे आहे ना, याच्यामध्ये असे बरेचसे घटक असतात. हे बघा, हे बघा तुम्ही आता जवळून बघा. याच्यामध्ये एवढे गुणधर्म लपलेलं आहे. याचं नाव आहे कंदऱ्या. आणि बरेच भागामध्ये याचे वेली असतात आणि याचे वेलीचे पानं असतात नागवेलीसारखे. सेम नागवेली जसे आपण नागवेलीचं पान असतं ना, तसंच याची पण पानं असतात. फक्त याच्यामध्ये काय आहे, याला कंद असतात आणि नागवेलीला कंद नसतात. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला लिंबू आणि याचे कंद दोन्ही जर उकळून जर पिलं तर आपले गुडघेदुखी, ॲलर्जी आणि साखरेवर म्हणजे आपण शुगर याच्यावर हे 2-3 आजारावर आपल्याला बरेचसे फायदे करून देणार आहे. तर मित्रहो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडलाच ना शेअर करा, लाईक करा आणि बघा आपल्या ह्याच्यामध्ये जेवढं लपलेलं आहे हे आपल्याला आतापर्यंत माहीतसुद्धा नाही. याच्यामध्ये किती लपलेलं आहे. तर तुम्ही बघून घ्या
आणि हे एक पण आहे ना रानभाजीमध्ये मोडतंय. आणि रानभाजी आता तर नाहीसे झालेलं आहे. रानभाजी आता कोणाला सुद्धा मिळत नाही. त्यासाठी आपण आहे ना, याला आहे ना, असं जीवाला लावून ठेवा. कारण आपल्या जर शेतामध्ये एखाद्या बांधावर जर लावून ठेवलं ना, तर हे वर्षानुवर्षे चालतं. याचे जमिनीमध्ये कंद बनतात आणि एवढाले कंद भरतात, कमीत कमी एक 10-10, 20-20 किलोचे कंद होतात. तर मित्रहो, याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या आणि याचं अवश्य औषध म्हणून वापरा. नमस्कार.